51,000 पेक्षा जास्त भाविक भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। शिवयोगी स्वामी बाबा हे शिवजीची आराधना करणारे एक कठोर मोठे भक्त होते। 1924 मध्ये श्री क्षेत्र रामेश्वर संस्थान मोजपुरी येथे कल्याणी नदीच्या तीरावर त्यांनी समाधी घेतली। तेव्हापासूनच अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली। अन्नधान्याचा तुटवडा असल्यामुळे शिवयोगी स्वामी बाबांनी त्यावेळी असे सांगितले होते, उंबरधोड्याची भाजी आपल्या सहकार्यासोबत खाण्याची परंपरा सुरू केली। तेव्हापासून मोजपुरी येथे 101 वर्षापासून भंडाऱ्याची परंपरा आजही कायम आहे। 51 क्विंटलच्या पोळ्या असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे गावातले मंडळी सकाळी 3लाच उठून हुंडे मळीण्याकरता रामेश्वरी जमलेले असतात। येथे दरवर्षी महाशिवरात्रीच्या 3ऱ्या दिवशी उंबरधोडीच्या भाजीचा व वरणपोळीचा महाप्रसादाचे आयोजन असते। बिलपुरी, निरखेडा, उटवत, रामनगर, सावरगाव, दांडेगाव, मानेगाव, भाटेपुरी हे सर्व आजूबाजूचे गावकरी मंडळी बाबाच्या सेवेसाठी तड देऊन असतात आणि मोजपुरी गावाचे तरुण मंडळी त्या दिवशी खूप जास्त काम करतात। आमच्या तरुण मंडळीसाठी एक लाईक तर होऊन जाऊ दे। सिद्धेश्वर बाबाच्या मंदिरातील घंटीपर्यंत पोळ्या केल्या स्वयंपाक कधीच कमी पडत नाही। जशी जशी दुपारी भाविक भक्ताची महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी गर्दी होत चालती, तशी तशी तरुण मंडळीची वाढीण्याकरता गर्दी होत चालती। पहिल्या 3 पंक्ती महिला मंडळाच्या असतात। तुम्ही महाप्रसादाचा लाभ घेण्याकरता कुठून आलतात कमेंट मध्ये नक्की सांगा। 4:30 ते 5च्या दरम्यान शिवयोगी स्वामी बाबाची पालखी रामेश्वर बाबाच्या दर्शनासाठी व आरतीसाठी दरवर्षीप्रमाणे येत असते। रामेश्वर बाबाची आरती झाल्यावर शिवयोगी स्वामी बाबाची पालखी गावात मिरवणूकसाठी जात असते। तरुण मंडळी खूपच काम करून दमलेले असतात, त्यामुळे तरुण मंडळीच्या जल्लोषासाठी डीजे सुद्धा असतो। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, फॉलो, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि दरवर्षीप्रमाणे शिवयोगी स्वामी बाबाचा महाप्रसादाचा लाभ घेण्याकरता नक्की या।